हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून शिवसेनेचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होतो। ज्या होळीच्या माळावर या ठिकाणी आज 194 महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार ज्यांनी 3 वेळा आमदारकी म्हणून आपण या ठिकाणी निवडून दिलं आणि खऱ्या अर्थाने पुन्हा 20 तारखेला त्यांना आमदार आणि पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून द्यायचं ते की केवळ आपल्या आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले कोर कमिटीचे सदस्य, युवा सेनेचे गळ्यातलं ताईत आणि खऱ्या अर्थाने युवा नेते आदरणीय विकासशेठ गोगावले, या ठिकाणी विजयजी सावंत, तालुका प्रमुख बंधू तरडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी, जुने सहकारी आदरणीय निलेशजी महाडिक, भाजपचे नेते महेशजी शिंदे, आरपीआयचे आमचे नेते या ठिकाणी मोहनजी खांबे, सर्व शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय या सर्व महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि फार संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके वडीलधारी माणूस, मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मातांनो, या ठिकाणी आमच्या महाराजांनी या ठिकाणी सभा पेटवलेली आहे। आमदार साहेबांचं आणि विकासशेठचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे, परंतु मी सांगेन 288 आमदारांपैकी एक भाग्यवान आमदार आपल्याला लाभलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम, या ठिकाणी शिवजयंती असेल, त्या ठिकाणी कुठला राज्याभिषेक सोहळा असेल, गेल्या 15-20 वर्षामध्ये त्यांनी एकही दिवस त्यांनी असा सोडला नाही की त्या ठिकाणी गेले नाहीत। अनेक आमदार होऊन गेले, अनेक खासदार होऊन गेले, अनेक मंत्री होऊन गेले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा शिवभक्त म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं ते आदरणीय आमदार भरतशेठजी गोगावले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक आहे, त्या ठिकाणी आपण नरवीर तानाजी मालुसरेंचं आहे, त्या ठिकाणी अशा अनेक विभूतींचा या ठिकाणी तो मतदारसंघ लाभलेला आहे। त्या प्रत्येक विभूतींचा आदर आणि करणारे आपले आमदार साहेब आहेत। आमदार साहेबांनी गेल्या 15 वर्षाच्या कालावधीत अनेक विकासाची कामे केलीच आहेत, परंतु गेल्या 2-2.25 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये 3700 कोटीची या ठिकाणी कामं केली आणि या नाते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 200 कोटीची कामं करण्याला आपल्याला अद्भुत असा आमदार, आपल्याला रत्न सापडलेला आहे। आणि म्हणून मी सांगेन तुम्हाला, मी काय जास्त वेळ घेणार नाही, की आपल्या महिलांसाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली आणि त्या ठिकाणी 1500 रुपयाचं 2100 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। महिलांसाठी अनेक योजना आणल्या, अन्नपूर्णा योजना असेल, त्या ठिकाणी वयोवृद्धी योजना असेल, अशा अनेक योजना आणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या महिलांचा आदर केला। त्याचबरोबर आपल्या युवकांचा सुद्धा आदर केला। डिप्लोमा डिग्री झालेला 8,000, 6,000, 8,000, 10,000 अशा प्रकारचं स्टायपेंड दिलं जातं। अशा प्रकारचे सर्व या ठिकाणी मी सांगेन, ज्या लोकांनी मागितलं त्या ठिकाणी अशा सेविका असेल त्यांचं मानधन वाढवलं, ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं, कोतवालांचं मानधन वाढवलं। प्रत्येक घटकातील लोकांनी ज्यांनी मागितलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भरतशेठ गोगावलेंनी फार मोठं प्रमाण दिलेलं आहे। अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला पाहिजे। या भरतशेठ गोगावले का निवडून द्यायचं ते खऱ्या अर्थाने आपण सर्वांकडून ऐकलेलं आहे की खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करणार आहेत, विकासाची कामं तर केलीच आहेत, पण रात्रंदिवस 24 तासापैकी 18 तास काम करणारे, रात्री कधी 12 वाजता फोन लावा, 2 वाजता फोन लावा, कोणी अडचण असेल त्याला सहकार्य करणारे असं आपल्या देवदूत लाभलेला, रत्न लाभलेला आहे। आणि म्हणून मी सांगेन, वैयक्तिक कामं अनेक त्यांनी केलीत, शासनाची कामं त्यांनी अनेक केलीत। अशा प्रकारचं या ठिकाणी मी महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लोकसभेला थोडंसं आपण या ठिकाणी नरेटिव्ह आलं होतं, परंतु या ठिकाणी या नाते जिल्हा परिषद मतदारसंघातून 10 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी देतील अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे। म्हणून मी सांगतो, या ठिकाणी ही प्रचारसभा नसून ही विजयी सभा आहे। 20 तारखेला आपण न चुकता, आपली निशाणी धनुष्यबाण आहे, 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, 2 नंबरवरती बटन दाबून आपल्या आमदार साहेबांना त्या नामदार होण्यासाठी या ठिकाणी आपण पाठवावं अशी विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याच्यानंतर महाराष्ट्र कोर कमिटीचे युवा सेनेचे सदस्य, शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि विरोधकांसाठी